4 जानेवारी 2026 रोजी चिमूर शहरात घडलेल्या युवकाच्या खुनाच्या घटनेचा अवघ्या 3 तासात छडा लावत चिमूर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली। या जलद व अचूक कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे। या प्रकरणी फिर्यादी श्रीमती उषा प्रभाकर ताजने वय 50 राहणार तनिस कॉलनी ठक्करवाड चिमूर यांनी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा आकाश प्रभाकर उताने वय 31 हा नेहरू विद्यालय परिसरात डोक्यावर गंभीर मारहाण झालेल्या अवस्थेत पडलेला आढळून आला। उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या घटनेप्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 2/2026 कलम 103(1) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळाची पाहणी व प्राथमिक तपासात दारूच्या नशेत झालेल्या शिवीगाळातून वाद निर्माण होऊन झटापटी दरम्यान आरोपींनी आकाश उताने याचा खून केल्याचे निष्पन्न झाले। पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे व पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गठीत करण्यात आले। या पथकाने अत्यंत कमी वेळेत तपासाची चक्रे फिरवत सुजल विलास सोनावणे वय 20, छगन मोहन दिगोरे वय 27 व अनिकेत शेषराव साखरकर वय 24 सर्व राहणार नेताजी वाड चिमूर या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।